गुड मॉर्निंग आणि नमस्कार मंडळी। तर तुमच्या घरात पण असे ब्रेडचे कॉर्नर्स उरतात का? तुमच्या घरात पण ब्रेडचे कॉर्नर कोणाला आवडत नाही का? मग हे ब्रेडचे कॉर्नर फेकून देऊ नका। ह्याची एक भन्नाट रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे मी। एवढी टेस्टी लागेल आणि मुलं पण आवडीने खातील। तर असे ब्रेड्सचे राहिलेले कॉर्नर आपण सँडविच वगैरे करताना कट करून जे ठेवतो त्याचे आपण ब्रेड क्रम्स पण बनवू शकतो आणि असे कट करून घ्यायचे आहेत स्क्वेअरमध्ये, चौकोनी असे तुकडे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर हे एका भांड्यात काढून घेतलेले आहेत मी, तुम्ही बघू शकता। हे सगळे ब्रेडचे कॉर्नर आहे आणि हे जे दोन ब्रेड आहेत तो पहिला आणि शेवटचा जो ब्रेड आहे तो जो ब्लॅक कलरचा दिसतो ते पण आमच्या घरात कोण खात नाही, मग ते देखील मी चौकोनी कापून घेतले। तर हे कापून झाल्याच्या नंतर तुमच्या घरात ज्या ज्या हिरव्या भाज्या आहेत जसं की शिमला मिरची, वाटाणा, बटाटा, कांदा, मटार, कॉर्न, ज्या ज्या तुमच्याकडे भाज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित बारीक चिरून घ्यायच्या आहेत। माझ्याकडे तर जास्त काही नाही आहे त्यामुळे मी कांदा, बटाटा, वाटाणा आणि मक्याचे दाणे हे सगळं आहे ना, मक्याचे दाणे थोडेसे वाफवून घेतले, त्याच्यासोबतच वाटाणे पण थोडेसे वाफवून घेतले। कांदा आणि बटाटा मी बारीक चिरायला घेतला, तर तुम्ही बघू शकता मी बारीक असा कांदा आणि बटाटा चिरत आहे। ब्रेडचे तुकडे बाजूला काढून ठेवलेले आहेत, तर हे पटापट चिरून घ्यायचे आपल्याला, बारीक चिरायचे। तर मंडळी मी कामावरनं 9:30-10 वाजता येते, त्याच्यानंतर माझ्या मुलाला 11 वाजता कॉलेजला जायचं असतं, तर माझ्याकडे वेळ खूप कमी असतो। जास्तीत जास्त 40 ते 50 मिनिटामध्ये मला त्याचा टिफिन पण बनवायचा असतो आणि त्याचा नाश्ता पण बनवायचा असतो। त्यामुळे मी अशी कुठली तरी रेसिपी बनवत असते जेणेकरून अर्धा तासाच्या आत ती झाली पाहिजे। त्यानंतर मला त्याचे टिफिन पॅकिंग त्याची तयारी पण करावी लागते। तुम्हाला तर माहिती आहे आपली मुलं किती मोठे झाले तरी आईला त्याच्या पुढे करावंच लागतं। तर कढई तापलेली आहे, त्यात तेल टाकले, त्यानंतर मोहरीचे दाणे टाकलेत। मोहरी चांगली तेलामध्ये उडायला लागली की त्यानंतर टाकले ते शेंगदाणे ह्याच वेळेला टाकायचे जेणेकरून ते चांगले फ्राय होतात, नाही तर ते कच्चे लागतात, चांगली चव लागत नाही। त्यानंतर शेंगदाणे फ्राय झाल्याच्या नंतर मी मिरची आणि बटाटे जे आपण चिरले होते ते मी टाकत आहे, तुम्ही बघू शकता। कांदा टाकायच्या आधी नेहमी बटाटे टाकायचे जेणेकरून बटाटे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय होतात। जर तुम्ही आधी कांदा फ्राय करून घेतला नंतर बटाटे टाकले तर कांदा जळून जाईल आणि बटाटा कच्चा राहील, त्यामुळे आधी बटाटे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा। तुम्ही ज्या ज्या भाज्या त्याच्यामध्ये टाकणार आहेत ते ह्या स्टेजला इथे भाज्या टाकायचं, जसं शिमला मिरची, बीन्स, मटार, कॉर्न, तुम्हाला ज्या पण भाज्या टाकायच्या त्या तुम्ही टाकू शकता। मी फक्त याच्यामध्ये कॉर्न आणि वाटाणेच टाकलेले आहेत। त्यानंतर आपण हे जे ब्रेडचे तुकडे केलेले आहेत ते ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। ते टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे, थोडीशी साखर टाकायची आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आमचूर पावडर पण टाकू शकता। मी इथे लिंबाचा रस टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। चवीपुरती थोडीशीच साखर टाकायची आहे। व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर हा ब्रेडचा उपमा एवढा टेस्टी लागतो, माझ्या मुलाला तर खूप आवडला आणि कधीही ब्रेडचे कॉर्नर न खाणारा माझा मुलगा ह्या ब्रेडचा उपमा पूर्ण संपवला। अशा प्रकारे कढईमधला उपमा एका बाउलमध्ये काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये आता मी भात फोडणी टाकणार आहे। मुलगा बोलला आज माझा क्लास लवकर सुटणार आहे, आज मी कॉलेजवरनं लवकर येणार आहे, तर तुम्हाला काहीतरी लाईटच दे। तर रात्रीचा पांढरा भात उरला होता, पटकन त्याच कढईत तेल टाकलं, जिरं टाकलं, शेंगदाणे टाकले, कांदा टाकला, व्यवस्थित परतून घेतला। त्यानंतर त्यामध्ये टाकला एक टोमॅटो चिरून। आता ह्याचा मी फ्राईड राईस करणार आहे, तर कमी तेलामध्ये करायचं आहे, आपल्याला तेल कमी वापरायचं आहे, तर त्यामुळे मी कमी तेलातच करते। त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घाटी मसाला, 1 चमचा गरम मसाला असं सगळं टाकून घेतलं, व्यवस्थित मिक्स केलं, मीठ टाकलं। मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून आपला मसाला व्यवस्थित परतला जाईल, कारण की आपण कमी तेलामध्ये करतोय आणि पाणी टाकल्यामुळे त्याच्यामध्ये तो कांदा टोमॅटोचा मसाला व्यवस्थित शिजला जातो। त्यानंतर हा भात हातानेच फोडून असा मी कढईमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतला। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे व्यवस्थित मसाल्यामध्ये हा भात मिक्स करून घेतलाय। तर आता तर मी त्याला टिफिनला शॉर्टकट मारलेला आहे, पण मला दुपारी जेवणासाठी काही ना काय बनवावंच लागेल, पण आता त्याला पहिले टिफिन भरून देते, मग त्यानंतर मी दुपारचा विचार करेल की आता दुपारी काय बनवायचं जेवायला, कारण मुलीचं सकाळचं कॉलेज असतं, मुलाचं दुपारचं असतं। मुलगा गेल्यावर आता मुलगी येईल कॉलेजवरनं, मग तिच्यासाठी पण काहीतरी बनवावंच लागेल ना। अशा प्रकारे भात फोडणी टाकल्या मी किचन आणि गॅस साफ करायला घेतलं। तुम्ही बघू शकता कोणाकोणाला अशी सवय आहे, स्वयंपाक होतो की लगेच गॅस आणि शेगडी आणि किचन ओटा साफ करायची। मला तर लगेच सवय, किचनवरचं काम व्हायच्या आधीच माझं किचन आधीच स्वच्छ होऊन जातं।
तर भात फोडणी टाकून झाल्याच्या नंतर लगेचच त्याच्या डब्यामध्ये मी त्याचा फोडणीचा भात भरून घेतला. तो बोलत होता मम्मी एवढा नको, पण मी व्यवस्थित डबा भरून भात दिला आणि उरलेला भात झाकून ठेवला. मी विचार केला की मुलगी कॉलेजवरनं आल्या तिला नाश्त्याला दे, अशा प्रकारे हा भात झाकून ठेवला. आणि सकाळी जो मी जाताना चहा बनवलेला तो चहा प्यायची खूप इच्छा होत होती. तर मी मुलाला विचारलं तू चहा घेणार आहेस का? तर तो बोलला हो मी चहा घेईल. म्हटलं चला दोघं मायलेकच चहा घेऊया. त्याला नाश्ता दिला करायला आणि मी ठेवला चहा गरम करायला. तर मी पिते आता चहा. तुम्ही चहा पिला का? नसेल पिला तर लगेच प्या. मला चहा खूप आवडतो. दिवसभरात कधीही द्याल तरी मी चहाला कधीच नाही म्हणणार नाही. बाकी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जावा, पूर्ण व्हिडिओ बघत जावा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.